तर चाललोय आता आम्ही काहीतरी खास घ्यायला. गेस करा काय घेणार आहे. हे लय क्यूट आहे. नमस्कार मंडळी, राम राम. कशा आहात तुम्ही? नक्कीच मजेत असणार. आणि गाडी घेतल्याच्या नंतर अजून एक पण वस्तू घेतली होती आम्ही, आणि ते सुद्धा तुम्हाला ब्लॉग मध्ये माहित आहे. अंगठी घेतली होती आणि त्याचबरोबर दादूला एक चेन पण केली होती. आणि ते काही ब्लॉग मध्ये दाखवलं नाही आणि दाखवलं होतं. आणि मग हे सगळ्या गोष्टी घेतल्या, गाडी वगैरे घेतली. थोडे थोडे क्लिप मी त्या पण ह्या ब्लॉग मध्ये जोडलेल्या आहेत. आणि सगळे खूप खुश होतो. घरी आलो मग गाडी घेऊन आणि गाडीची पूजा वगैरे केली. एकदम मस्त व्यवस्थित छान अशी, आणि सगळे आनंदी होतो. आणि कसं होतं, खूप वर्षापासूनची जी मेहनत होती आणि खूप वर्षाचं स्वप्न होतं, गाडी हवी आम्हाला. आणि आम्ही गावाला जरी चाललो ना तर आपल्या जी बाईक आहे ना त्यावर आम्ही चौघं बसून जात होतो. आणि गाडीवर आम्ही एवढे जण बसत पण नव्हतो तरी आम्ही ऍडजस्ट करायचो. आता तुम्हाला ही वस्तू घेतलेली दिसते आहे, पण त्या मागची मेहनत, कारण कोणती गोष्ट फुकट येत नाही. आपल्याला खूप मेहनत आणि कष्ट करावं लागतात. काही जरी घ्यायचं म्हटलं, जे एक आपण वस्तू आहे ज्या काही घेतो कसं करतो ते जसं त्यालाच माहिती असतं. बाकीच्यांना फक्त त्या गोष्टी दिसत असतात. तर हे बघा, आणि गाडी घेतली. आणि दीदी गाडी म्हणत होती मी एक चक्कर मारते, पण तिला म्हटलं तुला ह्या गाडीची सवय नाहीये, तू मारू नको, अगोदर गाडीची सगळी माहिती करून घे, कोणते बटन कसे काय ते, नाही का. आणि त्यानंतर तू चालव. कारण दीदीला गाडी येते, ती खूप म्हणजे 8वी 7वी पासून गाडी शिकती दीदी चालायला, त्याच्यामुळे तिच्या चांगल्या हातात गाडी बसलेली आहे. पण मग म्हटलं तरी कसं एकदा माहिती केलेलं व्यवस्थित असतं. नवीन वस्तू असली आपल्याला त्याचं कोणतं बटन कुठं काय असतं ते माहित नसतं. आणि दीदीला होतं सगळं माहिती. आणि दादू बघा त्याची चैन दाखवताय केलेली, आणि तो पण खूप खुश होता. आणि हे मग सगळे आता आम्ही गाडी वगैरे झाली, पूजा वगैरे झाली, मग सगळे खुश होतो. म्हटलं चला आता एखाद्या देवाच्या पाया पडायला जाऊया. कारण गाडी घेतल्याच्या नंतर आपण कसं देवाचं दर्शन करतो ना, ते ब्लॉग मध्ये मी शेअर केलं नव्हतं. म्हटलं चला ह्या ब्लॉग मध्ये ते तुम्हाला शेअर करूया. आणि इथं गाडीची सगळी जी डिटेल माहिती आहे, बटन वगैरे सगळे दाजी जे आहेत ना दीदीला सांगत आहे की कोणतं बटन कसं आहे काय नाही ते. आणि आपल्याला देवाच्या पाया पडायला जायचं आहे. त्याच्या अगोदर आपण गेलो सोनाराच्या दुकानामध्ये, आणि तिथल्या पण थोड्याशा क्लिप मी जॉईन केलेल्या आहेत ह्या ब्लॉग मध्ये. म्हणजे 2 ब्लॉगच्या क्लिप आहेत त्या ह्या ब्लॉग मध्ये मी जॉईन केलेल्या आहेत. कारण आम्हाला देवाच्या दर्शनाला जायचं आहे, म्हणून म्हटलं चला थोडी त्या पण क्लिप जॉईन करूया. आणि आमची काय खरेदी होती ती केली, आणि तिथून आम्ही आता निघत आहोत देवीच्या दर्शनासाठी. मी जे अंगठी घेतली ना तर मला दाजी सांगत होते ही अंगठी अशी घालत जा, एकदम मागं घालत जा, हातातून गळली नाही पाहिजे, व्यवस्थित घालत जा. म्हणजे कसं आहे, कारण जी गोष्ट आपल्याला खूप मेहनतीने आणि यांनी करतो ना तर त्याची आपल्याला किंमत पण असते त्या वस्तूची. तशी दाजींना आहे. आणि त्यांना म्हटलं तुम्ही घाला आता थोडा वेळ. तर बघा ते हसत पण होते. त्यांना घालायला ते मला म्हणत होती ही लेडीज अंगठी मला नको, पण म्हटलं काही नाही होत, कळत नाही एवढं ती लेडीज का जेंट्स आहे ते. आणि मग दाजीने ती अंगठी घातली आणि आता चालली. तर आता आम्ही चाललो आहे देवीच्या दर्शनाला पाय पडायला, कारण मी गाडी घेतली म्हणून. आणि हा बघा इथं आपला असा बाजार भरतो. दीदी बघा, दीदी आणि बघा आपली दीदी किती छान अशी गाडी चालवते आहे. एकदम गाडी चालवायला ती एकदम पक्की झालेली आहे. कारण खूप वर्षापासून ती गाडी चालवती, तरी पण आम्ही तिच्याकडे गाडी जास्त देत नाही. आम्ही सोबत होतो आणि आम्ही एकदम हळूहळू गाडी चालवत होतो. आणि दरवेळेस आम्ही एका गाडीवर 4 जण जायचो, तर आता ह्या वेळेस एका गाडीवर 2-2 जण असं गेलो आहोत. दाजी मला म्हणतात गाडी जरी घेतली आपण तर आपला पेट्रोलचा खर्च पण वाढला आहे. कारण एका गाडीवरती जे 4 जण जाऊन जो पेट्रोल वाचत होतं ना ते आपल्याला आता डबल लागणार आहे. म्हटलं जाऊ दे, असं जर विचार केला तर मग त्याला अवघड येईल. आणि कसं दादू आता उंच झालाय त्याच्यामुळे गाडीवर बसत पण नव्हतं. आणि आता बघा दादू कसं बसलाय, दिसतोय हाय की नाही. आता बसला. तिने त्याला म्हणजे मला आवडून बस, तिला ती माहिती माग गेले ते सगळं उतरल्यापासून आहे की नाही. दीदू तर ये काम तेरा है, ऐसे कैसे, ऐसे के लिखा है कि किधर कि मेरा ही काम है वो.
लेडीज फर्स्ट. आता आम्ही आलो आहे देवीच्या दर्शनाला. सगळं द्यायचं सांगा सगळं 30 रुपये. चलो. थांब ना मला हे घेऊन दे ना. असं गोल शिंगवायचं आधी. मार. कसं आहे? बाबा मला पण. थांबा पप्पा. जरा डार्क लाव ना. इकडून. चला टाइम नाही आपल्याला. गाडीची चावी पुढे. मला नाही माहित. पप्पाला विचार बरं. विचार ना. दाखव इकडं. एकदा दाखव ना. पप्पाला विचार. मम्मी एकदा दाखव ना. तुझ्याकडे आहे. तू कधी घेतली? सांग ना कधी घेतली. मम्मीने कधी घेतली मला कळालं पण नाही. थांब दादू थांब. घे सगळ्यांना दिले ना.
कसं वाटतंय देवीच्या दारात आलं, आईच्या दारात. मला इथं कुठं पाणी धुवून घेते, ग्लास धुवून पी, नळ पण धुवून पी. दाखव ना असं का. आणि माहित आहे आपली परिस्थिती नाहीये तशी, तरी पण फुल नाही फुलाची पाकळी होईना दाजी पेटीमध्ये किंवा तिथं बसलेले असतात त्यांना देत असतात. आणि आज तर खुश होते त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. आणि मग आम्ही दर्शन वगैरे छान झालं आणि आता पुन्हा घरी यायला निघालो. आणि बघा दीदी एकदम छान अशी गाडी, एकदम बिनधास्तपणे तिला गाडी चालवता येते. आणि आता निघलो आहोत आम्ही आता घरी यायला रस्त्याने आणि खूप खुश होतो. आणि घरी आल्याच्या नंतर दाजीची तुम्ही ऍक्शन बघा जरा. आणि काही जरी गोष्टी आपल्याला मिळाल्या ना त्याचा खूप आनंद असतो, कारण तेवढे मेहनत पण असते, कष्ट पण असतं त्या वस्तू मागं. आणि मग आता गाडी घेतली म्हटलं सगळ्यांना पेढे वगैरे वाटावं, तर तो सुद्धा थोड्या थोड्या क्लिप आहेत ज्या व्लॉगमध्ये मी दाखवले आहेत. आणि दादूने पेढे आणले, दादू बघत आहे. असे 2-3 बॉक्स त्यांनी पेढेचे आणले होते. आणि व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. सपोर्टची खूप सारी गरज आहे तुमच्यावाल्या, आणि सपोर्ट केला तरच काहीतरी होईल. तर व्लॉग पाहिल्याबद्दल खूप आभार, धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्लॉग मध्ये.